मित्रांनो, ज्ञानोदय IAS अकॅडमी तर्फे एक नवीन उपक्रम राबवतोय आपण. म्हणजेच आज प्रत्येक विद्यार्थ्याला चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा. चालू घडामोडी म्हणजे असं खूप मोठा असा डोंगर उभा राहिल्यासारखा तो एक विषय उभा राहतोय. लक्षात घ्या. पण चालू घडामोडीचा अभ्यास हा एका दिवसात होत नाही, एका महिन्यात होत नाही किंवा एखाद्या पुस्तकामधून पण होत नाही. हा तुम्हाला विषय असा पद्धतीचा विषय आहे की तुम्हाला दैनंदिन अभ्यास करावा लागतो, रोज अभ्यास करावा लागतो चालू घडामोडीचा. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करता ते पूर्णतः मोफत असणार आहे. या बॅचला कुठेही तुम्हाला 1 रुपया सुद्धा घेण्यात येणार. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक शनिवारी आपण एक ऑनलाईन ह्या पद्धतीने बॅच घेतोय. प्रत्येकांसाठी ओपन टू ऑल असणार आहे, सर्वांसाठी मोफत असणार आहे. तळागाळातील व्यक्ती, आपली महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून जे काही विद्यार्थी घरून तयारी करत आहे, म्हणजे एखादी गरीब मुलगा आहे ते येऊ शकत नाही, एखादी दिव्यांग मुलगा आहे तो येऊ शकत नाही, किंवा जी गृहिणी आहे तर काही कारणास्तव येऊ शकत नाही, पण त्यांची अभ्यास करण्याची फार जिद्द आहे, तर त्यांच्यासाठी लक्षात घ्या, चालू घडामोडी हा विषय सर्वांसाठी मोफत असणार आहे. आणि चालू घडामोडीवरून JS वरती कसं त्या पद्धतीने जायचं. समजा एखादी घटना घडली, त्याला परत इतिहासामध्ये कसं जायचं, त्या घटनेवरून भूगोलामध्ये कसं जायचं, त्याच घटनेवरून प्रत्येक जे आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षा किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जे महत्त्वाचे विषय असतात त्या स्पर्धा परीक्षाच्या विषयापर्यंत, म्हणजे त्याला कशा पद्धतीने स्पर्श करायचा. माझा हेतू एकच आहे की तळागाळातील जो विद्यार्थी आहे, अगदी शेतकऱ्याचा विद्यार्थी मुलगा असू द्या, एखादी कामगाराचा मुलगा असू द्या, किंवा काम करणारा मुलगा असू द्या, तो मुलगा शिक्षणापासून वंचित राहायला नको. आपण समाजात काहीतरी देणं लागतं. म्हणून माझ्यातर्फे हे तुम्हाला एक योगदान असणार आहे की तुम्ही क्लास लावा. तो मुद्दा नाहीये, क्लास लावायची क्षमता असेल तरी पण आणि नसेल तरी पण हा सर्वांसाठी मोफत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा भरपूर प्रतिसाद, म्हणजे भरपूर फायदा घ्या. यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. आणि चालू घडामोडी हा विषय नसणार आहे, तो तुमचा एक आवडीचा विषय बनून जाणार आहे. की सहज जरी तुम्ही कुठे जरी बसले तरी तुमच्या लक्षात येणारा विषय असतो की चालू घडामोडी कशा पद्धतीने अभ्यास करायचा. याचा फायदा तुम्हाला पूर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला आणि खूप वेगवेगळ्या कुठल्याही पद्धतीला, म्हणजे ग्रुप A, B, C आणि D सर्व परीक्षेला तुम्हाला फायदा होणारच आहे. त्यामुळे आणि लक्षात घ्या, हे चालू घडामोडी कुठल्याही पुस्तकातून घेणार नाही. मग लोकसत्ता, सकाळ, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स आणि जे इतर वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवरून काही मुद्दे, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व अनुषंगाने जे 8 दिवसाच्या ज्या घडामोडी आहेत तर त्या तुम्हाला मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात घ्या. म्हणजेच काय बरं, तुम्हाला त्या गोष्टी मिळायला हवं. कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येकच मुद्दा कव्हर करणं शक्य नसतो. कारण एका विद्यार्थ्याकडून जर विचार करा, तुम्ही परिस्थितीने गरीब आहे, तुम्हाला नाही शक्य, तर रोज तुम्ही 4 न 5 वृत्तपत्र तुम्ही वाचू शकणार का? नाही. आणि त्या वृत्तपत्र वाचल्यानंतरही सुद्धा तुम्हाला इतर पण काही काम असतात ना, आणि वाचल्यानंतर तुम्हाला त्यामधला कुठला मुद्दा घ्यायचा हे सुद्धा लक्षात नाहीये. म्हणून हा उपक्रम राबवतोय. सर्वांसाठी मोफत असणार आहे, नेहमीसाठी असणारा उपक्रम. प्रत्येक शनिवारी सर्व बॅचेससाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या मित्र मैत्रिणी सर्वांसाठी मोफत असणार आहे. आणि तो फक्त ऑनलाईन सर्व असणार. लिंक आहे हे टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. ज्ञानोदय IAS अकॅडमीचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावरती तुम्हाला लिंक मिळणार आहे. ते लिंक जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर पुढे तुम्हाला डायरेक्टली काही वेळामध्ये जॉईन करायचं आहे. आणि जॉईन केल्यानंतर लगेच तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला